नमस्कार मंडळी, जय शिवराज. स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. मी तुमचा मित्र पवन आणि आज आम्ही आलो महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाण म्हणजेच कोकणामध्ये. आणि कोकणातील हा आम्ही आज एक्सप्लोर करणार दापोलीमधील पळांदी बीच आणि मुरुड बीच वगैरे हरणे बीच पण आहेत, आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. सो काल रात्री आम्ही पुण्यावरून निघालोय 11:30 वाजता आणि सकाळी 6 वाजता पोहोचलोय. तर आम्ही होमस्टे वगैरे आमचा बुक करून ठेवला होता. होमस्टे अगदी आम्हाला इथं 1,500ला पडलाय आणि एकदम वॉकिंग डिस्टन्सवरती होमस्टे आहे. पाठीमागे बघू शकता हा पाळंदे बीच आहे आणि इथं पाठीमागे हा आमचा होमस्टे आहे. पुण्यातून आमचा प्रवास रात्री 12 वाजता चालू झाला. पुणे टू दापोली हा प्रवास साधारण 6 ते 7 तास एवढा आहे. सकाळी 5 वाजता आम्ही दापोलीमध्ये पोहोचलो. दापोलीमध्ये पोहोचताच आम्ही पहिला नाश्ता केला, कारण प्रवास हा ताम्हिळी मार्गे होता. त्यामुळे आम्ही रात्रीच जेवण थोडंच केलं होतं. नाश्ता करून मस्त गुळाचा चहा पिला आणि निघालो आपल्या होमस्टेकडे. दापोली बसस्टॉपपासून पाळंदे जवळजवळ 10 ते 15 किलोमीटर आहे. बसस्टॉपपासून पाळंदे जायला रिक्षाने 300 रुपये घेतात. रिक्षा करून आम्ही पोचलो पाळंदे येथील विठाठाई होमस्टेला. तर आज आपण हरणे बीच आणि पाळंदे बीच एक्सप्लोर करणार आहोत. उद्या कर्दे बीच वगैरे आपण एक्सप्लोर करूया. परत इथं गणेश टेकडी म्हणून आहे ते आपण एक्सप्लोर करूया. आणि सोबतच आता मी आणि माझे 3 मित्र पण सोबत आहेत. सो ते थोडे बाहेर गेलेत, फ्रेश होत आहेत. आम्ही आता इथनं जातोय फिश मार्केटला. मार्केटमधनं मासे घेऊन येऊ आणि इथं मासे बनवायला देऊ. मासे पण अगदी ताजे किंवा फ्रेश मासे इथं आपल्याला मिळतात. तर आधी आपण फिश मार्केटला जाऊया, तिकडनं मासे घेऊया, मासे बनवायला देऊ. नंतर आपण आपला पळदे बीच जो आहे आपला हा पळंदी बीच आपण एक्सप्लोर करूया. सो चला. तर फायनली आम्ही आलोय आता हरणे बीचवरच्या मच्छी मार्केटमध्ये. रूम पासून आम्ही म्हणजे जवळजवळ 2 किलोमीटर चालत आलोय आणि फायनली पोचलोय. आता बघूया कशी आम्हाला मासे मिळतात. ताजे ताजे मासे आलेत, घेऊया, बोली भाव करूया. आमचा भाव करणारा हा प्रथमेश साहेब आमच्या सोबत आहे. बॅग मध्ये आहे माझा. छोटी बोल पटकन. हा मी बोलणार, तू सांग एवढं फायनल होईल. हा 1100 1100ला नाही बोल मग. तुला फायनल बोल. 25 असेल दोघांची. नाही मग एवढं नाही. किती आहे ही कितीची आहे? सिंगल 1.5 किलोचे आहे. मग सिंगल देणार तू? का रे? चेहरा नाही ना तुमचा, कटिंग तुमच्याकडे माणसं येतात. येणार. तर फायनली आम्ही घेतली आता ही
सुरमई सुरमई हे प्रॉन्स. प्रॉन्स घेतलाय आम्ही. टोटल आमचा जो कॉस्ट झालाय एवढं भांडून शेवटी 22 रुपयाला आम्हाला त्यांनी 2 किलो सुरमई आणि दोन नाही, ती ऍक्च्युअल मध्ये 1.5 किलोची एक दीड- सुरमई होती. म्हणजे तर आम्ही ते total 2 घेतलेले आहेत. तर ते कटिंग करून आम्हाला 2.5 केजी पडलेली आहे. आणि सुरमई सॉरी हे आपलं प्रॉन्स काहीतरी 500 ग्राम आहेत. लय नाहीये पण आहेत. म्हणजे टोटल 3 किलो. आणि ही आम्हाला पडले प्रॉन्स पडले आम्हाला 7 वाटे. किती? 5 वाटे. 5 वाटे हा. 22 रुपयाला. नाही 5 वाटे 5 600 वाटे रुपये 600 रुपयाला. टोटल 22 सांगतो रे कॉस्ट हा. आपला. टोटल टोटल 22 कॉस्ट आमचा 22 रुपयात झालाय. फुल आता जाणार बनवायला देणार. बनवायला आमच्याकडे 400 रुपये केजी. पर केजी आहे. 400 रुपये पर केजीचा रेट आहे. आम्ही जिथं राहिलोय तिथं विटाई होमस्टेला. हा. तो तर आता जाऊया आपल्या रोडनी. हा इथं होमस्टे, इथं गार्डन आहे. आणि हे बघा हा पाळंदी बीच. हा इथनं रोड आहे. आणि जस्ट आम्ही आलोय माझ्यासोबत. तुम्हाला माहिती आहे कोण आहे आता सध्या माझ्यासोबत अजित आहे. तुम्ही याला माझ्यासोबत 3-4 ब्लॉग मध्ये बघितला असेल. माझ्यासोबतच असतो. आम्ही बाहेर असलो आम्ही सोबतच जातो. आणि आज सुद्धा आलोय. आणि हा बघा अप्रतिम असा नजारा परांदे बीचचा. वो लोक इथं रायडिंगला येतात. रायडिंग एन्जॉय करायला येतात. हा बघा माझ्या मागे पाळंदे बीच. एक नंबर आहे. एक नंबर एकदम. शहराच्या गर्दीतून थोडा वेळ स्वतःसाठी काढून आज या समुद्राच्या शांततेत येऊन बसलो आहे. लाटांच्या आवाजात मनाला एक वेगळीच शांतता मिळते. गोंगाट मागे राहिला आणि मन हळूहळू स्थिर होते. या अथांग समुद्रासारखं मनही आज मोकळं वाटते. कधीकधी अशी निवांत भेट स्वतःशी खूप काही शिकवून जाते. मित्र, समुद्र आणि मस्त वातावरण. बीचवर बसून गप्पा मारताना वेळ कसा जातो कळतच नाही. लाटांसोबत हसणं आणि मजा सुरूच आहे. अशा छोट्या क्षणांमध्येच मोठा आनंद दडलेला असतो. आजचा दिवस खरंच खास आहे. तो फायनली आम्ही सध्या चेकआउट केलोय आणि निघालोय घराच्या बाहेर. आता इथून दापोली बस स्टॉपला जायचंय आणि बस स्टॉप वरून बस बघून लालपरीने निघायचंय. सो आम्ही आता इथं पाडंद्याच्या बस स्टॉपला आम्ही थांबलोय. काय गाडी भेटते का बघू. थांबले आमची माणसं बिचारी. रिक्षा आला एक, थांबायला पाहिजे. रिक्षाचं भाडं पण 350 रुपयाशिवाय कमी नाही इथं. आणि एक मेन गोष्ट म्हणजे बस जी होती वेळेनुसार ती बस पण निघून गेली. रिक्षावाला बघू थांबतोय का तर आता. हो फायनली नाही गतीला होतं काय ब्रेकर आहे.
नो. दोन्ही पण रिक्षा फुल भरलेले होते. नाही थांबले, निघून गेले. एक आणखी एक आलाय, बघू थांबतोय का. दापोलीत जाऊन परत ब्रेकफास्ट करायचा आहे आणि आर्यन माझ्यासाठी बालाजी वेफर्स घेऊन आलाय. बालाजी भेल भेल मुरमुरा. पाळंदे येथून बसमध्ये बसलो आणि दापोली स्टॉपला थांबून मस्त ब्रेकफास्ट केला. झणझणीत मिसळ आणि पावभाजी. खरंच इथली चव वेगळीच मज्जा आली. तर फायनली आम्ही आता दापोलीतनं निघालोय. एवढी खतरनाक आमची हालत खराब झाली ना, एवढी फजिती झाली आमची. म्हणजे आम्ही बसच्या हिशोबाने निघालो. ठीक आहे, 11 वाजता आम्हाला निघायचं होतं. 11:30-12 पर्यंत आपल्याला बस भेटून जाईल. तर पाळंदेमधून आम्ही 11 वाजता निघालो आणि जसं बस स्टॉपला पोहोचलो का, बस स्टॉपवाला म्हणला एक तर गाडी फुल आहे आणि एक आहे ती 2:30 वाजता, पण ती पण गाडी फुल आहे. नंतर आम्ही ओला वगैरे बघितला, तरी पण आम्हाला गाडी भेटना गेली. उबेर बघितला तरी गाडी भेटना गेली. शेवटी लागला, भेटला. काका आलेत आणि काकाने आम्हाला पिकअप केलं. आता आम्ही दापोलीतनं निघालोय आणि आता अर्ध्यापर्यंत आम्ही पोहोचलोय. दापोलीमधून निघून आम्हाला आता 2 तास झालेत आणि आम्ही आता ताम्हिणी घाटामध्ये आहोत. आता तुम्ही हा सुंदर घाट एन्जॉय करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईबचे बटन दाबा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.